हॅलो यूट्यूब फॅमिली, आज होता मार्गशीर्षमधला पहिला गुरुवार आणि छानपैकी अशी मी महालक्ष्मीची इथं पूजा मांडली होती। तर चला आमच्याकडची पूजा आम्ही कशी मांडतो हे चला मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार। तर अगोदर मी सगळं साहित्य जमा केलं होतं, फुलं वगैरे, नारळ आणि तांब्या धुवून घेतला होता। नंतर छानपैकी तांब्यावरती स्वस्तिक काढून घेतलं। आणि जर तुम्हाला महालक्ष्मीचे व्रत कसे करायचे, काय काय पूजाला साहित्य लागतं ते सगळं महालक्ष्मी कॅलेंडरवर जानेवारीचा जो महिना असतो त्याच्या पाठीमागं सगळी माहिती दिलेली आहे। पूजा कशी मांडावी, पूजाला कोणकोणते साहित्य लागतं ते सगळी त्याच्यावरती माहिती त्यांनी दिलेली आहे। तर चला अगोदर मी छानपैकी रांगोळी काढून घेतली, नंतर महालक्ष्मीचा फोटो मांडला आणि नंतर तांदूळ घेतले एका प्लेटमध्ये। नंतर तांब्या घेतला, तांब्यामध्ये पाणी भरलं, नंतर 1 रुपयाचं नाणं टाकलं आणि नंतर आंब्याचे पाने लावले। याच्यात शक्यतो नागिनीचे पाने लावतात, पण आमच्याकडे महालक्ष्मीच्या पूजेसाठी आंब्याचेच पाने लावतात। नंतर नारळ ठेवून घेतलं। नंतर महालक्ष्मीचे पुस्तकं घेतले, ते पण ठेवून घेतले। नंतर नागिनीचं पान ठेवून घेतलं, त्याच्यावर सुपारी ठेवली आणि अगोदर सुपारीची पूजा करून घेतली। सुपारीची पूजा झाल्यानंतर खारीक, खोबरं, बदाम, सुपारी असे मी 5 तिथं साहित्य ठेवले। नंतर बांगड्या ठेवल्या हिरव्या 2। नंतर फुलं ठेवून घेतले, शेवंती आणि झेंडूचे। नंतर केळी वगैरे ठेवून घेतली। नंतर धूप वगैरे लावून घेतली। आणि नंतर देवीला कुंकू वगैरे लावून घेतलं। आणि नंतर माझी इथं पूजा मांडणी तयार करून झाली होती। नंतर पोथी वाचून घेतली। राजासोबत पाठवले। राजा घरी परतला, चंद्रकीला भेटायला आणि प्रमुखी आणली आणि तिने झाकण काढले। आता बघते तर काय तिला कपोळची दिसते। सूर्यचंद्रकीने कपाळात हात मारला, लक्ष्मणा दुसरीला नवऱ्याला सांगितले। ही ऐकून तोही चकित झाला। दुःख फाटला करत होते आणि दिसत नव्हती, चिंतेची सावट पसरत होती। काळजांचा वणवा बळकत होता। सूर्यचंद्रकीचा एकही दिवस सुखाचा जात नव्हता। एक दिवस तिला मुलांना आणि पोथी झाल्यानंतर आरती करून घेतली। सुख हरता दुःख हरता वर्ता विज्ञानची नवी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर वटिष्ठ कंठे झळते महान मुक्तापणाची। जय जय व जय जय व जय मंगलमूर्ती हो श्री मंगल। आणि आरती झाल्यानंतर भूक लागली होती आणि आमच्याकडे ह्या उपवासाला फक्त फळं खातात, साबुदाणा वगैरे खात नाही। म्हणून म्हटलं इथं मी दही घेतलं होतं, त्याला छान मिक्सरला लावून ताक तयार करून घेतलं आणि 1 ग्लास इथं मी ताक घेतलं होतं उपवासाला। ताक पिल्यानंतर इथं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवली। म्हणजे अगोदर हरभरे भिजू घालून दिले आणि छानपैकी तर माझे हरभरे भिजून तयार झाले होते। अगोदरच मी 5 तासासाठी अगोदर हरभरे भिजू घातले होते आणि आज मला छोले पुरी करायची होती। नंतर हरभरे मी कुकरला लावून घेतले आणि 3 शिट्ट्या काढून घेतल्या आणि छान इथं आता आपला हरभरा शिजला होता। नंतर 2 कांदे, 1 टमाटर बारीक चिरून घेतलं आणि मिक्सरला लावून घेतलं आणि थोडे लसूण घालायचा आणि याची प्युरी तयार करून घ्यायची। नंतर इथं छोले मसाला, गरम मसाला 1 चमचा आणि अंबारी मसाला 2 चमचा आणि ह्या मसाल्याचं बॅटर तयार करून घ्यायचं। नंतर ठेवायचं इकडं पातेलं गरम करायला, त्यात घालायचं तेल आणि टमाटर, कांदा, लसणची प्युरी अगोदर टाकायची आणि 2 ते 3 मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायची। नंतर घालायची थोडी हळद घालायची
नंतर 2 चमचे लाल तिखट आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आणि हे फ्राय झाले की नंतर छोले मसाला, गरम मसाला आणि अंबारी मसाला घालून घ्यायचा. तो पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. आणि थोडं पाणी घालायचं. नंतर घालायची थोडी कोथिंबीर. आणि छान आता आपल्या भाजीला इथं तेल सुटलं होतं. नंतर घालायचा 1 वाटी उकडलेले आलू, म्हणजे 1 आलू इथे मी उकडलेला घातलेला होता, अगोदरच बॉईल करून ठेवला होता. नंतर घालायचे आपले छोले. नंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि छान आता आपली ही छोले रेसिपी तर तयार झाली होती. आणि नंतर आपली इथं आता छोले भाजी तयार झालीच आहे. नंतर इकडे मी पुऱ्याची तयारी करून घेतली. नंतर ठेवलं इकडं तेल तापायला आणि अगोदरच पुऱ्या इथं मी तयार करून ठेवल्या होत्या. आणि तेल इथं गरम झालं होतं आता. नंतर पुऱ्या टाकून घेतल्या तेलामध्ये आणि छान अशा आपल्या टंब अशा इथं पुऱ्या फुगल्या होत्या. आणि सर्व पुऱ्या इथं मी अशा तळून घेतल्या होत्या. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या पण पुऱ्या टंब फुगाव्या, तर त्यासाठी ही ट्रिक नक्की वापरा. अगोदर पुरीला वरून पुरी तेला सोडली की पुरीला वरून झाऱ्याने प्रेस करायचं, म्हणजे पुरी एकदम टंब अशी फुगते. आणि सर्व पुऱ्या अशा माझ्या इथं टंब फुगल्या होत्या. नंतर तुम्ही बघू शकतात पुऱ्या इतक्या छान दिसत होत्या की. नंतर इथं आपले छोले आणि पुऱ्या रेडी झाल्या होत्या. आणि छोलेची भाजी पण एकदम छान अशी झाली होती टेस्टला. नंतर मी महालक्ष्मीसाठी नैवेद्य काढून घेतला. आणि नैवेद्य दाखवून पूजा वगैरे परत आरती करून घेतली. तर असा गेला माझा गुरुवारचा दिवस. छान पूजा वगैरे झाली. नंतर नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. नंतर मग आम्ही पण जेवण करून घेतली. तर चला मग तुम्हाला हा गुरुवार स्पेशल कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.